कल्याणमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाला हादरा. गणेश घाट परिसरातील नोव्हल गॅलरीचे पत्रे उडाले, दोघे जखमी. कल्याण शहरातील गणेश घाट परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या नोव्हल गॅलरी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हॉलच्या टेरेसवरील सिमेंट पत्रे उडून थेट रस्त्यावर पडल्याने 2 तरुण जखमी झालेत आणि या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. कल्याणमधील गणेश घाट परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या नोव्हल गॅलरीच्या हॉलवरील पत्रे अचानक जोरदार वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर कोसळले. यामध्ये रस्त्याने जात असलेले 2 तरुण जखमी झाले. जखमींमध्ये शांतनू गोई आणि अजीम कुरेशी यांचा समावेश असून त्यांच्यावर कल्याणमधील मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हॉलच्या टेरेसवर बसवण्यात आलेले सिमेंट पत्रे अनधिकृत असल्याची माहिती समोर येते आहे. तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे. केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी सुरू असून नेमकं कारण काय याचा तपास केला जातो आहे. आज आपण माझ्या पाठीमागे बघत असाल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या दुर्गाडी किल्ल्यानजदीक जे गणेश घाट आहे त्याच्या बाजूलाच एक नेव्हल गॅलरी आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारलेले शेकडो कोटीचा खर्च या नेव्हल गॅलरीसाठी आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केला. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मोठ्या प्रमाणात निधी या कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट करण्यासाठी दिला. परंतु या कल्याण डोंबिवलीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज ही परिस्थिती झाली का पहिल्या वादळी वाऱ्यामध्येच याचं छप्पर जे आहे नेव्हल गॅलरीचं ते उडालेलं आहे आणि असं दिसून येतं का निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री तसेच PMOला पत्रव्यवहार करून करणार आहोत की एक भारतीय नौसेनाचं जे नावलौकिक आहे ते कुठेतरी याच्यामुळेच खाली जाण्याचं खाली जाऊ शकतं. त्याच्यामुळे याची योग्य ती चौकशी करण्याची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टी करणार आहोत.